महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. प्रतिपालिका सभागृह कार्यक्रमाचं मनसेकडून आदित्य ठाकरेंना निमंत्रणावरती आदित्य ठाकरेंनी बोलणं टाळलं. उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबाबत मनसैनिकांनी नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. परदेशातून आल्यावर स्वतः बोलणार, राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काहींना कायमचं शेतात जावं लागेल. खासदार संजय राऊतांची एकनाथ शिंदेंचं नाव न घेता सडकून टीका. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात राज्य सरकारचा मंगेशकर रुग्णालयाला दणका. धर्मदाय निधी शिल्लक असतानाही पैसे मागितल्यामुळे 10 लाख रुपयांचा दंड. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी पार पडली. डॉक्टर घैसास गैरहजर. डॉक्टर घैसास यांना अटक झाली पाहिजे, भिसे कुटुंबियांची मागणी. कुटुंब म्हणून एकत्र येणं महाराष्ट्राची परंपरा. शरद पवारांसोबतच्या पुण्यातील बैठकीनंतर अजित पवारांचं विधान. शरद पवार संस्थाध्यक्ष तर ट्रस्टी म्हणून आपल्याला यावं लागतं, अजितदादांची स्पष्टोक्ती. विक्रम भावेंनी लिहिलेल्या दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचं प्रकाशन. पृथ्वीराज चव्हाणांनी गुन्ह्याचा तपास फिरवल्याचा आरोप. दाभोळकर हत्या प्रकरणी जामिनावरती सुटलेल्या भावेंच्या पुस्तकामुळे वादाला तोंड. मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता. हल्ल्याची तत्कालीन सरकारसह सर्वांना कल्पना होती. माधव भंडारी यांचं खळबळजनक विधान. सोनं 1 लाखांच्या पार. सोन्याचा दर प्रतितोळा 1,01,000 सोन्याला मिळाला विक्रमी दर.